नमस्कार. आज आहे 19 जून 2026. तर खूप शेतकऱ्याचे फोन आले की एक पोस्ट फिरत आहे, जांभळीच्या झाडाला खूप जर जाळ लागले तर त्या वर्षी दुष्काळ पडलं अशी एक पोस्ट व्हायरल होत आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला खूप जांभळ लागले त्या वर्षी शेतकऱ्याला चांगले होतात, म्हणजे शेतकऱ्याला पीक चांगले येते, शेतकऱ्याला म्हणजे मालामाल होतो, दुष्काळ वगैरे पडत नाही, फक्त मात्र चांगले होतात. हे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे मी. ज्या वर्षी खूप जाणीला जांभळ लागले की त्या वर्षी दुष्काळ वगैरे नाही पडत, पण त्या वर्षी शेतकऱ्याही हिताचं साल राहत, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. आणखीन एक परत सांगतो, ज्या वर्षी बोरीचं झाड असतं, बोरीच्या झाडाला खूप बोर लागले की त्या वर्षी ज्वारीचं पीक चांगले येतं. तुम्ही 2025 बघा, बोरीच्या झाडाला बोरच लागले नव्हते, बोर खायलाच भेटले नाही, म्हणून ज्वारीचं पीक आलं नाही, म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात येतात. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला सांगतो, तुरीचं पीक चांगलं येणार आहे की नाही हे देखील एक झाड अंदाज देतं. ज्या वर्षी भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंड लागले की त्या वर्षी तुरीच पीक चांगलं येतं, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणखीन एक सांगतो, ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या की त्या वर्षी शेतकऱ्याला चांगले होते. तर या वर्षी तुम्ही बघा की म्हणजे चिंचा खूप लागले म्हणजे चांगला होणार, असा सगळीकडून म्हणजे ह्या निसर्गातूनच संदेश दिलेला आहे. पहिली गोष्ट सर्व शेतकऱ्याला सांगतो, शेवटी निसर्गावर अभ्यास करावा लागणार आहे. हे भविष्यामध्ये झाडं लावाच लागणार. झाडं नाही लावले तर हे वातावरण तापत जाणार. तापल्याच्या नंतर काय होणं, कमी वेळेमध्ये जास्त पाऊस अशी परिस्थिती राहणार, म्हणून तो भविष्यामध्ये झाड लावावी लागते. झाडं लावताना माझी एक विनंती, शेतामध्ये लावत असताना काय करायचं, दुसरे कोणते नसले तर कमीत कमी काय करायचं, एखादं आंब्याचं झाड लावायचं, एखादं बोरीच झाड लावायचं, एखाद जांबाच लावायचं, चिकूच लावायचं, त्याच्यानंतर असं म्हणजे संत्रीच लावायचं, एखाद मोसंबीचं, धुऱ्याच्या कडीला लिंबुनीचं एक लावायचं, कडीपत्त्याचं एक लावायचं, शेवघ्याच लावायचं. असे जर झाडं लावल्याच्या नंतर काय होईल, त्याचा आपल्याला फायदा देखील होईल. म्हणजे लिंबाचा झाडला लिंबूंच्या 2-3 झाड लावले तर आपल्याला वर्षभर म्हणजे जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत त्या इतीमध्ये आपल्याला लिंब खायला भेटतील, चिक्कू देखील भेटतील, त्याच्यानंतर कडीपत्ता देखील म्हणून भविष्यामध्ये झाड लावावे लागतील. झाड लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा. धन्यवाद.